नुकताच एलिमेंटरी चित्रकला परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आत्मा मालिक संकुलाने इंटरमिजिएट परीक्षेमध्ये जसं यश मिळवलं होतं अगदी त्याच पद्धतीनं एलिमेंटरी परीक्षेमध्ये देखील घवघवीत यश मिळवत कला क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे। या निकालाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाची विद्यार्थिनी कोकम ठाणे येथील राज्य गुणवत्ता यादीमध्ये तिसरी आली आहे। कुमारी येवलेकर सिद्धी अविनाश असं ह्या विद्यार्थिनीचं नाव असून या शाळेचे 469 विद्यार्थी पास झाले। त्यामध्ये ए ग्रेडमध्ये 119, बी मध्ये 121 तर सी मध्ये 228 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। 100% निकाल या शाळेचा लागला। आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे सर्व विभाग मिळून 276 विद्यार्थी पास झाले असून ए ग्रेडमध्ये 132, बी मध्ये 78 तर सी मध्ये 66 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। आत्मा मालिक मिलिटरी पॅटर्न इंग्लिश मीडियम येजा या सर्व शाळांचा यामध्ये समावेश आहे। तसेच आत्मरूप शाळेचा देखील समावेश आहे। तर आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकम ठाणच्या विद्यार्थ्यांनी ए ग्रेडमध्ये 18, बी मध्ये 17, सी मध्ये 67 अशा 102 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे। आत्मा मालिकची नाशिक जिल्ह्यातील पुरणगाव येथील शाखेमध्ये ए ग्रेडमध्ये 24, बी मध्ये 40 आणि सी मध्ये 200 असे 264 विद्यार्थी पास झाले आहेत। आत्मा मालिक संकुल अंबई तालुका वाडा जिल्हा पालघर येथे ए ग्रेडमध्ये 3, बी मध्ये 10 आणि सी मध्ये 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला येथील गुरुकुलाचे ए ग्रेडमध्ये 3, बी मध्ये 7 आणि सी मध्ये 2 विद्यार्थी आहेत। तर सांगली जिल्ह्यातील नेरले येथील गुरुकुलातील बी मध्ये 7, सी मध्ये 32 असे 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। तसेच या सर्व विद्यार्थ्यांना गुरुकुलातील सर्व कला शिक्षक तसेच प्राचार्य आणि व्यवस्थापक यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। कला क्षेत्रातील ही एक मोठी कामगिरी असून या परीक्षेतील सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।